नमस्कार, आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये। आजचा विषय ऐकताना तुमचं मन थोडं जड होईल, कारण आज आपण अशी एक गोष्ट ऐकणार आहोत जिथे गुन्हा एका मुलाने केला आहे, पण शिक्षा भोगते आहे त्याची आई। डोळे बंद करा आणि हे दृश्य मनात आणा। समोर न्यायालय आहे, पूर्ण कोर्टरूममध्ये शांतता पसरलेली आहे, जणू प्रत्येक श्वासही विचार करून घेतला जातोय। न्यायाधीश आपल्या जागेवर बसलेले आहेत, वकील फायली चाळत आहेत आणि कटघऱ्यात एक आई उभी आहे, साधी साडी, चेहऱ्यावर थकवा, डोळ्यांत अश्रू, हात थरथरत आहेत। ती आई आहे जिच्या हातांनी कधी आपल्या मुलाला चालायला शिकवलं, जिच्या डोळ्यांनी कधी त्याचं प्रत्येक स्वप्न जपलं। आज तीच आई न्यायालयात उभी आहे, तिच्या पाठीमागे लोक कुजबूज करत आहेत। कोणी म्हणतं हिचं संगोपन चुकलं, कोणी म्हणतं आई नीट असती तर मुलगा असा झाला नसता, पण कोणीही हे विचारत नाही की तिने किती कष्ट केले, किती रात्री उपाशी झोपली, किती वेळा स्वतःचं दुःख गिळून मुलासाठी हसली। कटघऱ्यात उभ्या असलेल्या त्या आईने कोणताही गुन्हा केलेला नाही, तरीसुद्धा आज संपूर्ण समाजाच्या नजरा तिच्यावर दोष ठेवत आहेत, कारण गुन्हा मुलाने केला आहे, पण शिक्षा भोगते आहे आई। इथून सुरू होते एका आईच्या आयुष्याची सर्वात मोठी शिक्षा, इथून सुरू होते त्या आईच्या आयुष्याची खरी कहाणी। ही तीच आई आहे जिचं आयुष्य सुरुवातीपासूनच संघर्षांनी भरलेलं होतं। लहानसं घर, भिंतींना भेगा, छपरातून पावसाचं पाणी गळायचं, पण त्या घरात एक गोष्ट कधीच कमी नव्हती, ती म्हणजे माया। सकाळी उजाडण्याआधीच ती आई उठायची, हातात झाडू, खांद्यावर पाण्याची बादली, कोणाच्या घरी भांडी, कोणाच्या घरी झाडू, कोणाच्या घरी कपडे, दिवसभर कष्ट, हातांना फोड, पायांना सूज, पण संध्याकाळी घरी परतताना ती कधीच थकलेली दिसायची नाही, कारण दारात तिचा मुलगा वाट पाहत असायचा। त्याला पोटाशी धरताना सगळा थकवा क्षणात नाहीसा व्हायचा। माझा मुलगा मोठा होईल, शिकेल, चांगला माणूस बनेल, हीच स्वप्न तिच्या जगण्याचं कारण होती। स्वतःसाठी नवं कपड नाही, स्वतःसाठी सण नाही, पण मुलासाठी शाळेची वही हवी, पेन हवं, पुस्तक हवं, कधी पोट रिकामं पण मुलाचं पोट भरलेलं, कधी डोळ्यांत अश्रू पण ओठांवर हसू। ती आई कधीच म्हणाली नाही मी थकले, कारण तिला माहीत होतं आई थांबली तर मुलाचं आयुष्य थांबेल। आणि आज तीच आई कोर्टात उभी आहे, स्वतःच्या आयुष्याचा प्रत्येक संघर्ष आठवत, एकच प्रश्न मनात घेऊन, मी एवढं सगळं केलं तरी माझ्या मुलाचं आयुष्य इथपर्यंत कसं आलं। काळ पुढे सरकतो, तो लहान मुलगा हळूहळू मोठा होऊ लागतो। आईच्या डोळ्यांत अजूनही स्वप्न आहेत, पण वास्तव हळूच वेगळ्या दिशेने वळतं। शाळा सुटते, वय वाढतं आणि संगत बदलू लागते। रस्त्याच्या टोकावर उभे असलेले काही चेहरे आता त्याचे मित्र बनतात। हसणं वेगळं होतं, बोलणं कडवट होतं, डोळ्यांत राग उतरू लागतो। आई समजावते, असं करू नकोस, ही वाट चांगली नाही, पण आता आईचं बोलणं त्याला उपदेश वाटू लागतं। जिच्या ओढणीखाली कधी सुरक्षित वाटायचं, आज तिच्याच शब्दांनी त्याला चीड येते। घरात यायला उशीर होतो, प्रश्न विचारले तर आवाज चढतो। हळूहळू आईशी बोलणं कमी होतं आणि बाहेरचं जग जास्त जवळ येतं। ती आई रात्री दाराकडे पाहत बसते, कान दरवाजाकडे लागलेले, प्रत्येक पावलाचा आवाज तिला धडधड वाढवतो। मनात एकच भीती, माझा मुलगा चुकीच्या वाटेवर तर नाही ना। पण सकाळ झाली की ती भीती ती स्वतःच गिळून टाकते, कारण तिला वाटतं मुलगा आहे, समजेल, परत येईल। पण काही वाटा एकदा बदलल्या की परत फिरणं खूप अवघड असतं। आणि आज कोर्टात उभ्या असलेल्या त्या आईला हे सगळं आठवतंय, प्रत्येक इशारा, प्रत्येक दुर्लक्ष, प्रत्येक शांतता, आणि मनात एकच जखम, वेळेत काही करता आलं असतं तर कदाचित आज हा क्षण आला नसता। आणि मग येते ती एक रात्र जिच्या नंतर काहीच पूर्वीसारखं राहत नाही। आकाशात अंधार दाटलेला असतो, रस्त्यावर शांतता असते आणि घरात आई अजूनही जागी असते। दाराकडे नजर, भिंतीवरचं घड्याळ, प्रत्येक मिनिट तिच्या काळजावर घाव घालत असतं। आज मुलगा खूप उशीर झालेला असतो, फोन केला तर फोन उचलला जात नाही, मनात विचारांचा कल्लोळ, काही वाईट तर घडलं नसेल ना। आणि अचानक दूर कुठेतरी सायनचा आवाज, तो आवाज हळूहळू जवळ येतो। आईच्या छातीत धडधड वाढते, पाय सुन्न होतात। दार उघडताच समोर पोलिसांची गाडी, लाल निळे दिवे अंधारात चमकत असतात आणि त्या गाडीतून तिला दिसतो तिचा मुलगा, हातात बेड्या, डोळे खाली, चेहरा बदललेला। त्या क्षणी आईच्या पायाखालची जमीन सरकते, तोंडातून शब्द फुटत नाहीत, डोळ्यांतून अश्रू थांबत नाहीत। माझ्या मुलाने काय केलं हा प्रश्न तिच्या ओठांवर येतो, पण उत्तर
कोणीच देत नाही. पोलीस त्याला घेऊन जातात आणि आई दारातच कोसळते. आजूबाजूला लोक जमा होतात. कोणी पाहतं, कोणी कुजबुज करतं. काहीतरी मोठं प्रकरण आहे. याचाच मुलगा आहे. प्रत्येक शब्द आईच्या काळजावर जखम करत जातो. ती रात्र आई झोपत नाही. डोळे उघडे, मन सुन्न. आठवणींचा पूर. लहानपणीचा मुलगा तिच्या कुशीत झोपलेला आणि आज त्याच मुलावर गुन्हेगार म्हणून आरोप. त्या रात्री आईच्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट स्पष्ट होते. आज गुन्हा सिद्ध झाला किंवा नाही झाला तरीही शिक्षा सुरू झाली आहे. आईसाठी दिवस बदलतात. तारीख पुढे सरकते आणि तो दिवस उजाडतो ज्या दिवसाची त्या आईला भीती वाटत होती. कोर्टाचा दिवस. न्यायालयाच्या पायऱ्या तिला खूप उंच वाटतात. जणू प्रत्येक पायरी तिच्या छातीत रुतत चालली आहे. आत गेल्यावर सगळीकडे गंभीर शांतता. काळ्या कोटातले वकील, कागदांची खसखस आणि समोर न्यायाधीश. आईला साक्षीसाठी बोलावलं जातं. ती उभी राहते. हात थरथरत आहेत. ओठ कोरडे पडलेले, डोळे भरून आलेले. समोर आरोपीच्या बाकावर तिचाच मुलगा. डोळे खाली, चेहरा अपराधी. आईकडे पाहण्याचीही हिंमत नाही. त्या क्षणी आईचं काळीज तुटतं. कारण तिला आठवतं, हा तोच मुलगा आहे जो लहानपणी भीती वाटली की तिच्या ओढणीला लपायचा. आज तोच मुलगा कायद्यापुढे गुन्हेगार म्हणून उभा आहे. प्रश्न विचारले जातात. मुलाचा स्वभाव कसा होता? घरातलं वातावरण कसं होतं? आई म्हणून तुम्ही काय केलं? प्रत्येक प्रश्न आईला आरोपीसारखं उभं करतो. उत्तर देताना तिचा आवाज अडखळतो. ती खरं बोलते, पण खरं बोलणंही तिला दोषी ठरवतं. कोर्टरूममध्ये कुजबूज सुरू होते. काहींच्या नजरा तिच्यावर खिळतात. जणू विचारत असतात, आई असूनही हे कसं घडलं? आईचं डोकं झुकतं. कारण तिला माहीत आहे, इथे आज फक्त मुलाचाच नाही तर तिच्या मातृत्वाचाही खटला चालू आहे. आणि त्या क्षणी तिला सगळ्यात जास्त जाणवतं, गुन्हा मुलाने केला आहे, पण न्यायालयात सगळ्यात जास्त कचोट घेणारी आईच आहे. कोर्टाची सुनावणी संपते आणि आई बाहेर पडते. पण बाहेरचं जग तिच्यासाठी कोर्टपेक्षा कमी कठोर नसतं. न्यायालयाच्या आवारात लोकांचे घोळके. कोणी थांबून पाहतं, कोणी मुद्दाम नजर टाकतं. आणि मग सुरू होते खरं न्यायालय. समाजाचं न्यायालय. हिचं संगोपन चुकलं. आई नीट असती तर मुलगा असा झाला नसता. मुलाला वेळ दिला नाही. प्रत्येक वाक्य तिच्या कानात सुईसारखं रुततं. कोणीही विचारत नाही, ती किती तास काम करत होती. ती किती वेळ उपाशी राहिली. ती किती वेळ रडूनही मुलासमोर हसत होती. सगळ्यांना फक्त एक दोषी हवा असतो आणि तो दोष सगळ्यात सोपा असतो. आई. शेजारी नजर टाळतात. ओळखीचे रस्ता बदलतात. जणू आई नाही तर गुन्हाच चालतोय. ती घरी परतते. तेच घर, पण आता भिंतीही परक्या वाटतात. मुलाच्या खोलीत जाते. पुस्तकं, कपडे, भिंतीवरचा जुना फोटो. ती फोटो हातात घेते. त्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून तिच्या डोळ्यांत पाणी दाटतं. मनात एकच प्रश्न, मी कुठे कमी पडले? आई स्वतःलाच कटघऱ्यात उभं करते. प्रत्येक आठवण पुरावा बनते. प्रत्येक निर्णय चूक वाटू लागतो. आणि समाज तिला दोष देतच राहतो. कारण समाजाला आईचं दुःख दिसत नाही. त्यांना फक्त तिची चूक दिसते. आणि हळूहळू आई समजून जाते, कायद्याची शिक्षा कधी संपेल, पण समाजाने दिलेली ही शिक्षा आयुष्यभर चालणार आहे. रात्र होते. घरात शांतता असते, पण त्या शांततेत आईला स्वतःचे विचार ऐकू येतात. ती एकटी बसलेली असते. समोर विझलेला दिवा आणि मनात न संपणारा अंधार. मुलाचा आवाज आठवतो. लहानपणीचं हसणं आठवतं. पहिल्यांदा आई म्हणतानाचा क्षण आठवतो. आणि त्या आठवणी आज वेदना बनून छातीत साचतात. ती स्वतःशीच बोलते, मी त्याला जास्त वेळ दिला असता तर, मी आणखी समजावलं असतं तर, मी कधीतरी कठोर झाले असते तर. प्रत्येक तर तिला अजून खोल दोहका ढकलतो. ती आरशात पाहते. समोर दिसते एक थकलेली स्त्री. डोळ्यांखाली काळी वर्तुळं. चेहऱ्यावरची आशा मावळलेली. कधी नव्हे. ती स्वतःलाच ओळखू शकत नाही. खोलीत एक कोपरा आहे जिथे मुलाचा जुना फोटो ठेवलेला आहे. ती फोटो उचलते. हात थरथरतात. त्या फोटोतील हसू आज तिच्यावर प्रश्न विचारतं. आई म्हणून मी अपयशी ठरले का? डोळ्यांतून अश्रू न बोलता वाहतात. ती कुणालाही दोष देत नाही. ना मुलाला, ना परिस्थितीला. ती फक्त स्वतःलाच शिक्षा देत राहते. कारण आईचं मन असं असतं, सगळं माफ करतं, पण स्वतःला कधीच माफ करत नाही. आणि त्या एकटेपणात तिला हे कळून चुकतं, मुलगा तुरुंगात आहे, पण ती स्वतः वेदनेच्या तुरुंगात अडकलेली आहे. कोर्टाची इमारत मागे पडते. आई बाहेर येते
आकाश तसंच आहे, लोक तसंच आहेत, पण तिचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं असतं. पाय हळूहळू पुढे पडतात, खांदे चुकलेले. आज कोणतीही बेडी तिच्या हातात नाही, पण तरीही ती मोकळी नाही. रस्त्यावर चालताना तिला लोक दिसतात, कोणी ओळखतं, कोणी ओळखूनही नजर वळवतो. ती थांबत नाही, कारण आता थांबण्याची ताकद उरलेली नसते. घरी पोहोचते, तेच दार, तेच अंगण, पण घर आता घर वाटत नाही. मुलाच्या खोलीत जाते, खाली रिकामी खाट, भिंतीवर तोच जुना फोटो. ती फोटो काढून हातात धरते, हळूच बोलते, चुकलास बाळा, पण आईचं प्रेम कधीच कमी झालं नाही. डोळ्यांत पाणी येतं, पण ती रडत नाही, कारण आता ती थकलेली आहे पूर्णपणे. ती खिडकीजवळ बसते, बाहेर सूर्य मावळत असतो तिच्यासारखाच, आणि त्या मावळत्या प्रकाशात तिला एक गोष्ट कळते. आई कधीच गुन्हेगार नसते, पण प्रत्येक चुकीची सगळ्यात मोठी किंमत आईच चुकवते. मुलगा शिक्षा भोगेल, कायदा आपलं काम करेल, पण आई ती आयुष्यभर त्या चुकीसोबत जगणार आहे. आणि हा प्रश्न आज फक्त त्या आईसाठी नाही, तर आपल्यासाठी आहे. मुलांच्या चुका आईने आयुष्यभर शिक्षा भोगावी का? आणि मग तो दिवस येतो, ज्या दिवसाची आईला भीतीही होती आणि वाटही पाहत होती. न्यायालय पुन्हा भरलेलं असतं, सगळ्यांच्या नजरा एका जागी स्थिरावलेल्या. न्यायाधीश फाईल उघडतात, कोर्टरूममध्ये श्वास रोखल्यासारखी शांतता. आई बाकावर बसलेली असते, दोन्ही हात घट्ट आवळलेले, ओठ थरथरत. समोर तिचाच मुलगा उभा, डोळे खाली, चेहरा निस्तेज. आई त्याच्याकडे पाहते, शेवटच्यांदा. त्या नजरेत राग नाही, तिरस्कार नाही, फक्त माया आणि असहाय्य वेदना. निकाल वाचला जातो, शब्द स्पष्ट असतात, कायदा आपलं काम करतो. मुलाला शिक्षा जाहीर होते. त्या एका क्षणात आईच्या कानात फक्त एकच आवाज घुमतो, शिक्षा. तिच्या शरीरातून जणू सगळी ताकद निघून जाते, डोळ्यांसमोर अंधार दाटतो. ती बाकावरून हळूच कोसळते. कोणी पाणी देतं, कोणी उठवायचा प्रयत्न करतं, पण ती आई आता कुठेच नसते. ती त्या क्षणात मागे जाते, लहानपणीच्या दिवसांत, मुलाला शाळेत सोडताना त्याचा हात घट्ट धरून. आज मात्र तो हात कायद्याच्या बेडीत अडकलेला. मुलाला बाहेर नेतात, तो वळून पाहतो, पहिल्यांदाच आईच्या डोळ्यांत स्वतःच्या चुकीची पूर्ण जाणीव पाहतो. पण आता उशीर झालेला असतो. आई हळूहळू सावरते, उभी राहते, डोळ्यांत अश्रू नाहीत, ते आता आटलेले असतात, कारण काही वेदना रडून बाहेर पडत नाहीत, त्या आतच दगडासारख्या बसून राहतात. आणि त्या क्षणी सगळ्यांसमोर एक गोष्ट स्पष्ट होते, शिक्षा मुलाला झाली आहे, पण आयुष्यभराची शिक्षा आईने स्वीकारलेली आहे. कोर्टाची इमारत मागे पडते, आई बाहेर येते, आकाश तसंच आहे, लोक तसंच आहेत, पण तिचं आयुष्य पूर्णपणे बदललेलं असतं. पाय हळूहळू पुढे पडतात, खांदे चुकलेले. आज कोणतीही बेडी तिच्या हातात नाही, पण तरीही ती मोकळी नाही. रस्त्यावर चालताना तिला लोक दिसतात, कोणी ओळखतं, कोणी ओळखूनही नजर वळवतो. ती थांबत नाही, कारण आता थांबण्याची ताकद उरलेली नसते. घरी पोहोचते, तेच दार, तेच अंगण, पण घर आता घर वाटत नाही. मुलाच्या खोलीत जाते, खाली रिकामी खाट, भिंतीवर तोच जुना फोटो. ती फोटो काढून हातात धरते, हळूच बोलते, चुकलास बाळा, पण आईचं प्रेम कधीच कमी झालं नाही. डोळ्यांत पाणी येतं, पण ती रडत नाही, कारण आता ती थकलेली आहे पूर्णपणे. ती खिडकीजवळ बसते, बाहेर सूर्य मावळत असतो तिच्यासारखाच, आणि त्या मावळत्या प्रकाशात तिला एक गोष्ट कळते, आई कधीच गुन्हेगार नसते, पण प्रत्येक चुकीची सगळ्यात मोठी किंमत आईच चुकवते. मुलगा शिक्षा भोगेल, कायदा आपलं काम करेल, पण आई ती आयुष्यभर त्या चुकीसोबत जगणार आहे. आणि हा प्रश्न आज फक्त त्या आईसाठी नाही, तर आपल्यासाठी आहे. मुलांच्या चुका आईने आयुष्यभर शिक्षा भोगावी का? ही गोष्ट इथे संपत नाही, कारण अशी आई एकटी नाही. आपल्या आजूबाजूला अनेक घरांत अशाच वेदना शांतपणे जगल्या जातात. कायद्याच्या कागदावर एक नाव असतं, पण वास्तवात त्या गुन्ह्याची जखम एका आईच्या मनावर आयुष्यभर कोरली जाते. मुलगा चुकतो, परिस्थिती चुकते, वेळ चुकते, पण शिक्षा नेहमी आईलाच मिळते. म्हणूनच आज हा व्हिडिओ पाहताना एक क्षण थांबा आणि विचार करा, आपण कधी आईच्या जागी उभं राहून तिची वेदना समजून घेतली आहे का? आपण कधी आईला दोष देण्याआधी तिच्या संघर्षाकडे पाहिलं आहे का? कारण आई कधीच गुन्हेगार नसते, ती फक्त प्रेम करणारी आणि आयुष्यभर सहन करणारी एक आई असते. आणि आता हा प्रश्न तुमच्यासाठी, मुलांच्या चुका आईने आयुष्यभर शिक्षा भोगावी का?
तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ मनाला भिडला असेल तर शेअर करा, कारण कदाचित तो एखाद्या आईसाठी आवाज ठरेल. हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला थोडासा जरी भिडला असेल तर तो फक्त तुमच्यापुरता ठेवू नका. कदाचित हा एखाद्या आईपर्यंत पोहोचेल जिला आज कुणाच्या समजुतीची गरज आहे. अशा चटपूर्ण कथा आणि मनाला स्पर्श करणारे विषय पुन्हा पुन्हा पाहण्यासाठी आपण आमच्या चॅनलशी जोडलेले राहा. तुमचा एक छोटासा आधार आम्हाला अशा कथा मांडण्याची नवी ताकद देतो.